आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे, पथ्ये सती गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम, पथ्ये असती गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम, की जर तुम्ही पथ्य पाळलं तर औषधाची गरजच काय, आणि जर तुम्ही पथ्य पाळलं नाहीत तर औषधाचा उपयोग काय. पथ्य हे एवढ्यासाठी असतं की शरीरामध्ये झालेले जे काही बदल आहेत ते बदल मूळ स्वरूपात आणणं, इथपर्यंतच औषधाचा रोल असतो. पण तेच औषध जर आयुष्यभर घ्यावं लागत असेल तर याचा अर्थ निश्चितपणे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी चुकतंय. पंचकर्म खर्चिक आहे का, तर खरं तर नाही. पण तरीही काही लोकांना असं वाटत असेल की माझ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा माझ्या आर्थिक मर्यादा याच्यामुळे मला पंचकर्मची ट्रीटमेंट घेता येत नाही. तर त्यासाठी जसा आपण आता उल्लेख केला की ॲलोपॅथीमध्ये मेडिक्लेम्स उपलब्ध आहेत, तसेच आयुर्वेदाच्या पंचकर्म ट्रीटमेंट्सला मेडिक्लेम्स उपलब्ध आहेत. आजार उद्भवल्यानंतर आजाराचं लक्षण बरं न करता आजाराचं कारण बरं करायला शिका. म्हणजे बऱ्याचदा काय होतं, समजा मला ताप आला की मी पटकन एखादी तापाची गोळी खातो आणि तो मला घाम येऊन जातो, ताप कमी होतो. पण मी आठवडाभर तो ताप काय येतं याच निरीक्षण केलेलं नसतं किंवा याच्यासाठी वैद्यकीय सल्ला घेतलेला नसतो. तर जसं या प्रत्येक गोष्टीला आपण त्या क्षेत्रातल्या तज्ञाचा सल्ला घेतो, तसं आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्ही गुगलवरून स्वतः का डॉक्टर होता. आयुर्वेद शास्त्राचं साधं सोपं सांगणं आहे, जिथं जे पिकतं तिथं ते खावं. मला सांगा, सांगली मिरजेत चहाचे मळे आहेत का कुठं? नाहीये. समशीतोष्ण किंवा उष्ण कटिबंधामध्ये चहा हे पेय आरोग्याला हानिकारक ठरू शकतं. कारण प्रेक्षक हो, नमस्कार. सत्यवेद माध्यम समूहच्या आजच्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत. आज आपण निमंत्रित केलंय सांगली येथील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर शिवकांत पाटील यांना, आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आयुर्वेद या विषयासंदर्भात. तर मी डॉक्टर शिवकांत पाटील यांचं सत्यवेद माध्यम समूहाच्या वतीनं स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. आमच्या प्रेक्षकांना आयुर्वेदावरती हा दुसरा पॉडकास्ट ऐकायला मिळतोय. यापूर्वी आम्ही एक पॉडकास्ट केलाय, पण थोडासा एक वेगळा विषय घेऊन आज आपण चर्चा करूया असं मला वाटतं. आयुर्वेदाचा नेमका इतिहास काय आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगाल? खरं तर आयुर्वेद हे शास्त्र आपलं फक्त चिकित्सा पद्धती किंवा उपचारांचं शास्त्र असं नाहीये, तर ही पूर्वीची जीवन पद्धती आहे. आणि म्हणूनच आयुर्वेदाचा जो मोटो आहे, आयुर्वेदाचं एम आहे ते असं आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार परिमोक्षणम. म्हणजे आजारी पडलेला माणूस याचा आजार बरं करणं हा सेकंड मोटो आहे. पण पहिली प्रायोरिटी आहे की मनुष्य आजारीच पडू नये, यासाठी जे काही पाळायची पथ्य असतील किंवा दिनचर्या, ऋतुचर्या, या सगळ्या भागांचा अंतर्भाव आयुर्वेद पहिल्यांदा करतो. म्हणजे खरं तर ही जीवन प्रणाली आहे आणि याचा अवलंब केल्यास चिकित्सा घ्यायची वेळ कमीत कमी येते. नक्कीच. पण आयुर्वेद हा आपला इतिहास आहे, ते आपलं एक वेगळं पारंपरिक शास्त्र आहे, आपली संस्कृती आहे. इतकं सगळं असताना, आपल्या देशामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या असताना सुद्धा आपण त्याच्यापासून लांब जातोय असं वाटतं का? आणि मग याची नेमकी मग कारणं काय आहेत? खूप चांगला प्रश्न आहे. आयुर्वेद खरं तर आपल्याच भारतीय संस्कृतीत, मातीत रुजलेलं वाढलेलं शास्त्र आहे. हे शास्त्र असं आहे की अगदी घरात आजीबाईच्या बटव्यापासून आपण लहानपणापासून हे न कळतपणे फॉलो करत असतो. मधल्या काळात आपण याच्यापासून थोडंसं दुरावलो गेलो, हे तितकंच खरं आहे. याचं कारण असं की पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करताना, पाश्चात्य वैद्यकीय ज्ञान स्वीकारताना काही वेळेला आयुर्वेद शास्त्र हे मागं पडत गेलं. पण आजची स्थिती बघाल तर कोरोनासारख्या महामारीनंतर लोकांचा आयुर्वेदाबद्दलचा जिव्हाळा असेल किंवा आयुर्वेदाबद्दलची क्युरिओसिटी असेल, या दोन्ही गोष्टी खूप तीव्रतेने वाढलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही असं बघतो की आजच्या घडीला आपण आयुर्वेद शास्त्रापासून लांब गेलोय का, तर निश्चितच नाही. पण त्याच वेळी दुसरी ही गोष्ट आपल्याला मान्य करावी लागेल की आजच्या घडीला आयुर्वेद हा फक्त आपण चिकित्सा पद्धती म्हणून बघतोय. म्हणजे आजार उद्भवल्यानंतर एक दोन ठिकाणी ओपिनियन घेतल्यानंतर मग आपण याच्यामध्ये अजून काही करता येते का, यासाठी आयुर्वेदिक वैद्यांना किंवा डॉक्टर्सना अप्रोच करतो. तर इथं मात्र आपण निश्चित आयुर्वेदापासून थोडंसं दुरावलो गेलोय. याच्या कारण मीमांसेचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा काही मोजक्या गोष्टी लक्षात येतात. त्या अशा की बऱ्याचदा आपल्याला अवेअरनेस नसतो. म्हणजे या गोष्टी आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीट होऊ शकतात किंवा पंचकर्माच्या चिकित्सेमध्ये याचं उत्तर आहे, हे बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे अजाणतेपणी आपण अन्य शास्त्रांच्या किंवा आता ज्या काही मॉडर्न मेडिसिन अवेलेबल आहेत त्याच्या फॉलोअरमध्ये जातो. दुसरी महत्वाची गोष्ट अशी होते की काही वेळेला आयुर्वेद शास्त्राचे उपचार नेमके कुठे घ्यावेत, म्हणजे मला उपचार घ्यायचे आहेत पण माझ्या जवळपास हे कुठे अवेलेबल आहेत हे बऱ्याचदा माहीत नसतं. आणि यामुळे आपण थोडंसं या उपचारांपासून दुरावलो गेलोय.
पण आम्ही आता बघतोय की नवीन येणारी पिढी असेल, आयुर्वेद चिकित्सा करणारे नवीन पिढीचे वैद्य असतील, तर या सर्वांमध्ये आता हा अवेअरनेस खूप वाढल्यामुळं लोकांचा रीच आणि आपला म्हणजे आयुर्वेदाचा लोकांपर्यंत पोहोचण्याचा वेग हा कोरोना नंतर खूप मोठ्या गतीनं वाढत चाललाय. नक्कीच. आज जर बघितलं आपण सगळे सर्वत्र, तर बऱ्याचदा बरेच लोक आज तुमच्या प्रोफेशनमध्ये BAMS करतात, पण ते आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे फार संख्या तुलनेनं कमी आहे. ते ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करतात. तर मग ह्याचं नेमकं कारण काय? तुम्ही काय सांगाल एक या क्षेत्रातले एक अभ्यासक म्हणून? याच्यामध्ये दोन महत्वाची कारण आहेत. पहिलं कारण असं की आयुर्वेदाची प्रॅक्टिस किंवा आयुर्वेदाचं एखादं सेंटर एस्टॅब्लिश करणे याला खूप पेशन्स ठेवावे लागतात. तुलनेनं मॉडर्न मेडिसिन किंवा ॲलोपॅथीच्या प्रॅक्टिसमध्ये आपण फायनान्शियली लवकर डेव्हलप होतो. तर ज्यांना काही कौटुंबिक किंवा आर्थिक कारणं आहेत अशी बरीचशी मुलं ही BMSच्या डिग्री घेतल्यानंतर पुन्हा आधुनिक वैद्यकाच्या प्रॅक्टिसकडे जातात. बरोबर. दुसरं कारण असं की बऱ्याचदा त्यांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या कालावधीमध्ये आयुर्वेदाच्या क्षेत्रात आपल्याला काम करता येईल असे इन्स्पिरेशन्स मिळालेले नसतात. म्हणजे आपण काय फॉलो करतो किंवा आपली स्वप्न कशी घडतात, तर आपण जे बघतो किंवा जे आपल्या समाज माध्यमांच्या माध्यमातून समोर येतं तिथून आपली आयडिओलॉजी डेव्हलप होत असते. तर दुर्दैवानं काही वेळेला असं होतं की मुलांच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात असे पर्याय किंवा असे इन्स्पिरेशन समोर येत नाहीत आणि त्याच्यामुळे असं होतं की मग एक ठोकताळ्याच्या पद्धतीनं BMS करायचं, BMS केल्यानंतर पुन्हा ॲलोपॅथीची प्रॅक्टिस किंवा जनरल प्रॅक्टिस आपण ज्याला म्हणतो की गावोगावी बरेच वैद्यकीय प्रॅक्टिशनर BMS पदवीधर असे आहेत की जे अगदी ग्राउंड झिरोला काम करतायत, अगदी खेड्यापाड्याच्या किंवा वाड्या वस्त्यांच्या ठिकाणी प्रॅक्टिस करतायत. पण मग पुन्हा तिथले काही लिमिटेशन्स असतील किंवा तिथला सोशिओ इकॉनॉमिक स्टेटस असेल, या सगळ्यांमुळे त्यांना काही वेळेला ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करणं भाग पडतं आणि त्यामुळे ही प्रॅक्टिस थोडीशी तुलनेनं म्हणजे अगदी आजच्या घडीला विचार कराल तर BMS डिग्री घेऊन पास होणाऱ्या पदवीधरांपैकी साधारण 20 ते 30% लोक हे शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात. 60 ते 70% लोक हे आधुनिक वैद्यकाची प्रॅक्टिस करतात किंवा जनरल प्रॅक्टिस करतात. बऱ्याचदा असं होतं की ॲलोपॅथीची प्रॅक्टिस बरेच लोक करतायत आणि बऱ्याचदा मग बऱ्याच व्याधी लोकांना असतात. मग तिथं त्या पद्धतीनं उपचार घेतले जातात. छोटासा आजार असेल तर मग ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली जाते किंवा उपचार घेतले जातात. त्यानंतर मग थोडासा अधिक आजार जर तीव्र असेल किंवा डायग्नोज करावं लागलं तर मग मोठ्या हॉस्पिटलकडे किंवा MBBS MD अशा डॉक्टरांना रेफर केलं जातं किंवा त्यांचा सल्ला घेतला जातो. बरेच आजार असे आहेत की ज्याच्यामध्ये शस्त्रक्रिया करावी लागते. आता हल्ली आपली दगदग धावपळ या सगळ्यांमुळं बऱ्याचदा असं जाणवतंय किंवा असं पाहायला मिळतंय की बऱ्याच लोकांना आज मणक्याचे विकार होत आहेत. तर मग अशा स्थितीमध्ये मणक्याच्या विकारामध्ये बऱ्याचदा मग बऱ्याच पेशंटना डॉक्टरांकडून ऑपरेशनचा सल्ला दिला जातो. तर आयुर्वेदामध्ये अशा काही शस्त्रक्रिया न करता बरे होण्याच्या काही पद्धती आहेत का? निश्चितच आहेत. खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला. याचे पर्याय माहीत नसल्यामुळे होणाऱ्या शस्त्रक्रियांचं प्रमाण आजच्या घडीला खूप जास्त आहे. बरं. याचे पर्याय आयुर्वेदाच्या दृष्टीने सांगताना आधी मणक्यांच्या आजारांच्या काही बेसिक गोष्टी डिस्कस करणं मला गरजेचं वाटतंय. महत्वाचे मणक्याच्या आजारांमध्ये 2 प्रकारचे आजार असतात. एक ट्रॉमॅटिक म्हणजे मार, अपघात यामुळे झालेल्या इजा आणि दुसरं डिजनरेटिव्ह म्हणजे शरीरातल्या हाडांची किंवा मधल्या चकतीची, गादीची आपण ज्याला इंटरव्हर्टिब्रल डिस्क म्हणतो, याची झीज झाल्यामुळे उद्भवणारे आजार. तर झिजेच्या आजारांमधले जे ऑपरेटिव्ह आहेत, या ऑपरेटिव्ह मधले 99% ऑपरेटिव्ह म्हणजे शस्त्रक्रिया आयुर्वेदिक ट्रीटमेंटने टाळता येतात. त्याचं कारण असं, झीज जेव्हा होते तेव्हा ती एकाच मणक्यामध्ये होत नसते. जरी ती तीव्रतेनं 1 किंवा 2 मणक्यांच्या ठिकाणी दिसत असली तरी एकंदरीतच त्याचा परिणाम सर्वायकल पासून ते सॅक्रम पर्यंत म्हणजे मानेच्या पहिल्या मणक्यापासून ते माकड हाडापर्यंत सगळीकडे झीज दिसत असते. अशा वेळी त्याच्यासाठी ज्या उपलब्ध असणाऱ्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये जो अंतर्भाव होतो त्याच्यात पंचकर्मांचा अंतर्भाव होतो. मुख्यतः ही पंचकर्म बऱ्याचदा शरीरातली झीज भरून काढणं, त्या झीजेमुळे असणारे तीव्रता, वेदना, सूज या गोष्टी कमी करणं अशा पद्धतीनं काम करतात. आणि हे करत असताना एकाच मणक्याला पोषण न देता इतर सर्व मणक्यांचे एकंदरीत हेल्थ स्टेटस हा इम्प्रूव्ह होत असल्यामुळं भविष्यात पुन्हा पुन्हा शस्त्रक्रिया करण्याची गरज पडत नाही. आता या शस्त्रक्रियांचा प्रॉब्लेम काय असतो म्हणजे मणक्याच्या शस्त्रक्रिया शक्यतो टाळता येतात आणि याच्याबरोबर अजून बऱ्याचशा शस्त्रक्रिया आहेत की ज्या टाळता येतात. याचा प्रॉब्लेम काय असतो की जोपर्यंत शस्त्रक्रिया होत नाही तोपर्यंत बऱ्याच पेशंटना माहित नसतं की याला शस्त्रक्रियेशिवाय अन्य पर्याय सुद्धा आहेत. बर.
याच्यामध्ये आयुर्वेदिक पंचकर्म आहेत, काही योगासनं, प्राणायाम आहेत. या सर्व पद्धतीने हे टाळता येतं, निश्चित टाळता येतं. काही वेळेला मी 99% एवढ्यासाठी म्हटलं, 1% राखून ठेवलंय. ते एवढ्यासाठी की काही वेळेला काही आजारांमध्ये किंवा काही पेशंट्समध्ये शस्त्रक्रिया करणं हे गरजेचंच असतं. तर त्यावेळी आयुर्वेदिक औषधं शस्त्रक्रियेसोबत म्हणजे शस्त्रक्रियेपूर्वीपासून ते शस्त्रक्रिया झाल्यानंतरच्या कालावधीमध्ये सोबत सुरू ठेवली तर शस्त्रक्रियेनंतर ऍक्टिव्हिटी लवकरात लवकर इम्प्रूव्ह होणं, पेशंटला पूर्वीसारखी सगळी कामं किंवा सगळ्या क्रिया करता येणं हे मॅक्झिमम प्रमाणात शक्य होतं. त्यामुळे ज्या शस्त्रक्रिया टाळता येत नाहीत त्या शस्त्रक्रियांमध्ये सुद्धा आयुर्वेदिक औषधं आपण पॅरलली सुरू ठेवली तर त्याचा खूप चांगला बेनिफिट दिसतो. शस्त्रक्रिया टाळता येतात म्हणजे नेमकं काय करता येतं ते मी थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. बऱ्याचदा काय होतं की चकतीची झीज झालेली असते. चकती झिजल्यामुळे दोन मणके किंवा दोन वर्टिब्रा हे एकमेकावर फ्रिक्शन करत असतात, घासले जात असतात. या घासले जाण्यामुळे मेंदूपासून जी निघणारी नर्व असते, मज्जारज्जूचा जो भाग असतो ज्याला बोलीभाषेत आपण नस असं म्हणतो, ती नस दबली जाते. नस दबली गेल्यानंतर पायामध्ये मुंग्या येणे, चालताना त्रास होणे किंवा सलग उभारता न येणे, कमरेखाली जीव नसल्यासारखं वाटणे, अशा बऱ्याच पद्धतीनं या प्रक्रिया उद्भवू शकतात किंवा ही लक्षणं दिसतात. या सगळ्या लक्षणांमध्ये झिजेच्या आजारामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीनं पंचकर्माने रिझल्ट घेत असतो. यामध्ये कटिबस्तीसारख्या काही ट्रीटमेंट आहेत की मणक्याच्या ठिकाणी करायच्या काही ट्रीटमेंट आहेत. बस्ती म्हणजे एनिमाच्या मार्गाद्वारे काही दिल्या जाणाऱ्या औषधी तेलं, तुप, काढे किंवा दूध आणि अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. याच्याशिवाय काही आयुर्वेदिक औषधं असतात की जी ही झिजेची प्रक्रिया रोखण्यासाठी मदत करतात. मग पेशंटचं एज काहीही असेल, म्हणजे गंमत म्हणून उदाहरण सांगतो की आमच्या क्लिनिकमध्ये वय वर्ष 78 असणाऱ्या व्यक्तीच्या ऑस्टिओपोरोटिक चेंजेस रिव्हर्स झालेले आहेत. म्हणजे झिजलेल्या हाडांमध्ये जी पोकळी तयार होते ती पोकळी पुन्हा भरून आल्याचे बिफोर आणि आफ्टरचे रिपोर्ट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर या पद्धतीने हे बऱ्याचशा शस्त्रक्रिया आपण टाळू शकतो मणक्याच्या बाबतीत. पण आयुर्वेदामध्ये ज्या काही गोळ्या किंवा जे काही काढे दिले जातात, मग बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की मग ते कडू असणाऱ्या गोळ्या, कडवट असणारा काढा तो बनवा, तो घ्या. मग लोक याच्याकडे कंटाळा करतात किंवा ते लोकांना नकोस वाटतं. तर याच्याबद्दल तुमचं मत काय किंवा काय सांगाल? खरं तर आपण आता अशा शतकात जगतोय की जिथं माणसाला स्वतःसाठी वेळ कमी आहे. म्हणजे ही गोष्ट तुम्ही आणि मीही मान्य करू. इथं काय होतं की आपल्याला मूळ आजार बरा होण्यापेक्षा लक्षणं लवकरात लवकर कमी व्हावीत इथं आपला जास्त फोकस असतो. आणि आम्ही जेव्हा आयुर्वेदिक ट्रीटमेंट करत असतो किंवा आयुर्वेदिक वैद्य म्हणून एखाद्या रुग्णाची चिकित्सा करत असतो तेव्हा आम्हाला दोन महत्वाच्या गोष्टी या बघाव्या लागतात की लक्षणं तर कमी करायचीच आहेत, पण ती लक्षणं ज्या कारणामुळे उद्भवली त्या कारणापर्यंत आपली चिकित्सा पोहोचली पाहिजे, जेणेकरून औषधं बंद केल्यानंतर त्या लक्षणांचा किंवा त्या आजारांचा पुनरुद्भव होणार नाही. या गोष्टीसाठी सगळ्यात पहिलं काय करावं लागतं तर रुग्णाची लाईफस्टाईल समजून घेणं, आजाराचं मूळ कारण शोधणं. जिथं आम्हाला असं वाटतं की याच्यासाठी काही औषधांची नितांत आवश्यकता आहे तिथं मात्र आम्ही काढे देत असतो. पण मी जसं म्हटलं की आपण एका वेगवान लाईफस्टाईल सोबत आता जगत आहोत, तर इथं प्रत्येक वेळी प्रत्येकाला काढा उकळणं, ते घेणं किंवा त्याची पॅलेटेबिलिटी, पुन्हा त्याची चव हा विषय येतो. खूप पर्याय आता आयुर्वेदामध्ये सुद्धा संशोधनानं उपलब्ध झालेले आहेत. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर घनवटी नावाची एक आयुर्वेदाची कॉन्सेप्ट आता आलेली आहे. घनवटी म्हणजे काय की जसं आपण दूध आटवून त्याचे पेढे तयार करतो तशाच पद्धतीनं काढा शास्त्रोक्त पद्धतीनं तयार करून तो काढा आटवून त्याचे टॅबलेट पंचिंग म्हणजे त्याला गोळ्यांच्या स्वरूपात कन्व्हर्ट केलं जातं. आणि अशा 2 गोळ्या तुम्ही अर्धा कप गरम पाण्यासोबत जर घेतल्या तर 1 कप काढा घेतल्याचे रिझल्ट तुम्हाला मिळतात. त्यामुळे निश्चित आता जसं जग बदलत चाललंय तसं आयुर्वेदिक विचारधारेला विसंगत न करता आपण बऱ्याच गोष्टी बदलत चाललोय. या आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये नेहमी फॉलो करत असतो. घनवटीची कॉन्सेप्ट आहे किंवा कॅप्सूल फिलिंग आहे, म्हणजे जी चूर्ण घ्यायला कडू आहे. हल्लीची जेन झी ज्या गोळ्या औषधं घेणं चवीसाठी टाळतं, तर त्यांना ते सोपं व्हावं म्हणून आम्ही काय केलेलं आहे की जी चूर्ण कडू आहेत त्याचं कॅप्सूल फिलिंग केलेलं आहे. म्हणजे तुम्ही कॅप्सूल घेता पण त्या कॅप्सूलच्या आत ऍक्च्युली आयुर्वेदिक औषध असतं की जे एरवी तुम्ही घेऊ शकला नसता त्याच्या कडवट चवीमुळे. त्यामुळे असे अनेक उपचार आज आपण आधुनिक पद्धतीने कन्व्हर्ट करून आयुर्वेदाची विचारधारा न सोडता देत आहोत. पण याच्यामध्ये अजून एक प्रश्न असा आहे की बऱ्याचदा लोकांचा असा ही एक समज आहे की आयुर्वेदाची उपचार पद्धती आपण घेतली किंवा त्या गोळ्या खाल्ल्या, काढे घेतले की कुठलाही आजार लवकर बरा होत नाही, तो बरा होण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो.
आता आपण मणक्याचं उदाहरण मगाशी दिलं की मणक्याची शस्त्रक्रिया टाळता येते. आयुर्वेदामध्ये त्याची उपचार पद्धती आहे. पण शस्त्रक्रिया केल्यानंतर तो माणूस पटकन त्याची ऍक्टिव्हिटी करू शकतो. मग आयुर्वेदामध्ये अशी काही परिस्थिती होऊ शकते का, येऊ शकते का, की तो पटकन त्याच्या दैनंदिन क्रिया करू शकतो, आयुर्वेद उपचार पद्धती घेतल्यानंतर मणक्याचा आजार त्याचा बरा होऊ शकतो, आणि मग जो वेळ काढूपणा किंवा जो द्यावा लागणारा वेळ आहे आत्ताच्या धकाधकीच्या जीवनात ते लोकांना तेवढं द्यावा असा वाटत नाही. हा जो गैरसमज आहे याच्याबद्दल काय तुमचं मत आहे किंवा काय सांगा? खरंच हा महत्वाचा प्रश्न आहे. आयुर्वेदिक औषधांनी उपचारांना वेळ लागतो हा जनमानसात एक रूढ झालेला गैरसमज आहे. मी गैरसमज एवढ्यासाठी म्हणतोय की आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही मूळव्याधातून रक्त पडणे या आजारापासून किंवा या लक्षणापासून ते मायग्रेनचा आजार इथपर्यंतचे आजार हे एका सिंगल डोस मध्ये लक्षणं कमी करतो. बर, म्हणजे तुम्ही एक गोळी किंवा एक औषध एका वेळी घेतलं की ही लक्षणं थांबतात. तर खरं तर आयुर्वेदिक औषधांनी उपचाराला वेळ लागत नाही, पण तुमचा आजार जितका जुना असेल तितका तो मुळापासून बरा व्हायला वेळ द्यावा लागतो. हा बरोबर. म्हणजे इथं मी साधं उदाहरण सांगेन की एखादं लव्हाळं किंवा एखादं छोटं लवचिक वेल मला उपटून टाकायचे तर मला त्याला फार वेळ लागत नाही. पण तुम्ही मला जर म्हणाल की वडाचं झाड बुंद्यासकट काढून बाजूला काढायचं आहे तर मात्र त्याला वेळ द्यावा लागतो. याचं कारण असं की आयुर्वेद शास्त्र हे तुमच्या लक्षणांची चिकित्सा करत नाही, तर ते लक्षणांच्या मुळाशी जाऊन ते लक्षणं उद्भवण्याचं जे कारण आहे त्या कारणाची चिकित्सा करतं. आणि म्हणून मी जसं म्हटलं की तुम्ही आजार झाल्यानंतर किंवा लक्षण उद्भवल्यानंतर जितक्या लवकर आयुर्वेदिक वैद्याकडे याल तितक्या कमी कालावधीत तुमचा आजार बरा होतो. पण जसं आपण मणक्याचंच उदाहरण घेऊया की मला स्पॉन्डिलोसिसचा त्रास आहे, मला हातामध्ये किंवा पायामध्ये मुंग्या येतात आणि हे गेले 6 वर्ष 8 वर्ष 10 वर्ष सुरू आहे आणि मग मला आता त्याच्यावर उपचार घ्यायचे, तर ही हळूहळू झालेली न कळत झालेली झीज असते. याला वेळ द्यावा लागतो. झीज भरून यायला किंवा रिव्हर्सल चेंजेस यायला याला वेळ द्यावा लागतो. पण जिथं पेशंट्सच्या बाबतीत असं होतं की नस दबली गेल्यामुळे हालचाल थांबलीये किंवा आता आमच्याकडे मध्ये एक केस होती की जी ट्रॅक्टर ड्रायव्हिंग वगैरे करणारा शेतकरी मनुष्य होता. अचानक पडला, मार लागला आणि त्यामुळे मणक्यात अशा स्थिती उद्भवली की कमरेखाली संवेदना नाहीशा झाल्या. तर तो मनुष्य क्लिनिकमध्ये पंचकर्मासाठी ऍडमिट व्हायला येताना लिटरली त्याला व्हीलचेअर वरून आणलं होतं आणि तोच मनुष्य डिस्चार्ज होऊन जाताना 15 दिवसाच्या ट्रीटमेंट नंतर स्वतः 2 व्हीलर चालवत घरापर्यंत गेला. तर निश्चित आहे की याला अगदी लवकर बरं करणारे पर्याय पण आयुर्वेदामध्ये उपलब्ध आहेत, पंचकर्म असतील किंवा ट्रीटमेंट्स असतील. पण याला पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. म्हणजे तुमचं मूळ कारण काय आहे आजाराचं हे शोधणं आणि त्याचे उपचार प्लॅन करणं. त्याचे उपचार एकदा केले की पुन्हा पुन्हा तो आजार उद्भवू नये म्हणून लाईफस्टाईल मॉडिफिकेशन्स करणं. म्हणजे तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये जर काही चुकत असेल, काही वजन उचलणं, चुकीच्या पद्धतीनं ऍक्टिव्हिटी करणं, अशा काही गोष्टी असतील तर त्या टाळणं, या पद्धतीनं आपण हे निश्चित बरं करू शकतो. नक्कीच. पण याच्यामध्ये आणखी एक बऱ्याच लोकांमध्ये चर्चा असते, कॉमन पब्लिकमध्ये बोललं जातं की आता हल्ली बऱ्याच दवाखान्यांमध्ये त्यांची मेडिकल्स असतात, ब्रँडेड औषधं घ्यावी लागतात. मग त्याला एक पर्याय उपलब्ध झालाय, तो जेनरिकचा आहे, जिथं स्वस्त औषधं मिळतात. मग आपली जी आयुर्वेदातली औषधं आहेत ती मग महाग असतात. हा, म्हणजे आज खरं तर हा पॉडकास्ट खूप चांगला होणार आहे असं वाटतंय, कारण पेशंट्स आम्हाला जे प्रश्न डिरेक्टली विचारू शकत नाहीत किंवा पेशंट्सच्या मनात आयुर्वेदाबद्दलच्या ज्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्ही आज या माध्यमातून अगदी ओपन प्लॅटफॉर्मवर विचारताय आणि आपण त्याचे डिस्कशन्स करतोय. आयुर्वेदाची औषधं महाग असतात का हा प्रश्न म्हणजे असा आहे की आंबा महाग असतो का? हापूस आंबा घ्यायला गेला तर तो निश्चित महाग असतो. बरोबर. पण आंब्याच्या इतक्या पर्यायी जाती उपलब्ध आहेत की ज्याच्यामध्ये प्रत्येक आंबा तेवढाच महाग नसतो. आयुर्वेद औषधांचंही असंच आहे. आपण आता मॉडर्न मेडिसिन मध्ये जसं जेनेरिक औषधं बघतो की जिथं मोलेक्युल सेम असतो पण औषधाचा उत्पादक बदलल्यामुळे उत्पादन खर्चात फरक पडतो आणि औषधाच्या एकूण MRP वर त्याचा फरक दिसतो. याच पद्धतीनं आयुर्वेदिक औषधांमध्ये सुद्धा खूप पर्याय उपलब्ध आहेत. पण जी औषधं आयुर्वेदिक शास्त्राला अनुसरून त्याच्यात जे काही स्पेसिफिक गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर च्यवनप्राश ही गोष्ट आहे. च्यवनप्राश हे औषध आहे की जे आपण रुटीन इम्युनिटी बुस्टर म्हणून आपण वापरतो. तर ते आवळ्यांचं करायला सांगितलंय आणि आयुर्वेदामध्ये संहितेमध्ये त्याचा जो पाठ आहे तो पाठ असं सांगतो की एका वेळी फक्त 500 आवळ्यांचा च्यवनप्राश बनवायचा आहे. तेही देशी आवळे पाहिजेत, म्हणजे ज्याच्यामध्ये खरं तर बी मोठी असते आणि गाभा कमी असतो.
तर याच्यातून निघणारं जे एंड प्रॉडक्ट असतं हे खूप कमी प्रमाणात तयार होतं आणि मग त्याची कॉस्टिंग वाढते. आता याच्याऐवजी मी जर कमर्शियल प्रोडक्शन मध्ये च्यवनप्रकाशच्या उतरलो आणि मी एका वेळी एक ट्रकभर आवळ्यांचा च्यवनप्रकाश केला तर च्यवनप्रकाशची किंमत निश्चित कमी होते, कारण माझा प्रोसेसिंगचा खर्च वाचतो. पण त्याच वेळी त्याच्या रिझल्ट्सवर परिणाम दिसतात, म्हणजे त्याचे अप टू द मार्क रिझल्ट दिसत नाहीत जितके आयुर्वेदिक शास्त्रात सांगितलेले आहेत. आणि म्हणून काही वेळेला या किमतीमध्ये तफावत असते. पण ही गोष्ट तितकीच खरी आहे की आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजाराला सिंगल ड्रग, म्हणजे ज्याला आम्ही एकल वनस्पतीचं चूर्ण म्हणतो, अगदी सोप्या भाषेत सांगायचं असेल तर एरंड पान आहे. एरंडाचं पान आपल्याला माहिती आहे की एरंडाचं चूर्ण हे बऱ्याच वातव्याधीवर खूप चांगलं काम करतं. बरोबर. तर इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या आजूबाजूला उपलब्ध आहेत, पण त्याचा वापर आपल्याला माहित नसल्यामुळे आपल्याला आयुर्वेदिक औषधं महाग वाटतात. तर जिथं आपल्याला आर्थिक कारणामुळे आयुर्वेदिक ट्रीटमेंट पासून दुरावा येतोय असं वाटतं, तिथं आम्ही आमच्या पेशंटना खूप घरगुती उपाय सांगत असतो. जसं एरंडाचं पान गरम करून सांध्याच्या ठिकाणी, दुखणाऱ्या सांध्याच्या ठिकाणी जर तुम्ही ते पोटीस बांधल्यासारखं, म्हणजे गरम सांध्याच्या ठिकाणी एरंडाचं पान कोमट गरम बांधून ठेवलं तरी सांध्याचे दुखणं आणि सूज त्या वेळेपुरतं तरी निश्चित कमी येतं. म्हणजे असे बरेच उपाय आहेत की जिथं आयुर्वेद शास्त्र हे कमीत कमी खर्चात किंवा कधी कधी शून्य खर्चात काम करतं. पण विनाकारण हा गैरसमज रूढ झाला की आयुर्वेदिक औषधं महाग असतात. जिथं आपल्याला औषध बनवायला वेळ जास्त लागतो किंवा औषधाचा कालावधी, प्रोसिजर ही खूप मोठी आहे, तिथं खरंच काही वेळेला आपल्याला औषधांची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट ही वाढते, यात दुमत नाही. आता आमचे एक मित्र आहेत की ते आजही आयुर्वेदिक औषधं बनवताना त्या काळी सांगितलेल्या पद्धतीनं दगडी जात्यावर औषध बनवतात, म्हणजे दगडी जात्यावर चूर्ण तयार करतात. त्याचं कारण असं की जेव्हा आपण पल्वलायझर सारख्या आधुनिक मशीन्समध्ये एखाद्या रॉ मटेरियलचं चूर्ण तयार करतो तेव्हा तिथं जनरेट होणारी हीट एवढी जास्त असते की काही वेळेला ते औषधाच्या कामावर परिणाम करतं. तर याच्याऐवजी मी जर दगडी जात्यावर चूर्ण बनवत असेल तर ती प्रोसेस, त्याचं टाइम, त्याचं मॅन पॉवर, या सगळ्यामध्ये त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट थोडी बहुत इकडं तिकडं होते. त्यामुळं सगळीच आयुर्वेदिक औषधं सर्रास महाग असतात असं नाही. काही औषधं त्याच्या प्रोसेसमुळे महाग असू शकतात, पण त्या औषधांनाही आपल्या रोजच्या जीवनात बरेच पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळं समाजातल्या प्रत्येक घटकाला आयुर्वेद सहज उपलब्ध होईल असे पर्याय आयुर्वेद देतो. हल्ली आधुनिक या युगामध्ये सगळ्यांची धावपळ आहे, प्रत्येक जण त्याच्या त्याच्या कामामध्ये व्यस्त आहे आणि प्रत्येकाचा आहार विहार त्याप्रमाणे आज बनलेला आहे. म्हणजे फास्ट फूड आपण खातोय आज. आता आयुर्वेदामध्ये मग पथ्य पाळायला सांगितली जातात आणि मग पुन्हा परत तिथं जिभेचे चोचले थांबवण्यासाठी मग परत ते काही मर्यादा येतात. मग याच्याबद्दल थोडक्यात तुम्ही काय सांगाल? मग अशा वेळेला मग पेशंटची प्रतिक्रिया कशी असते? हा प्रश्न ना खरंच आजच्या जनमानसाचं मानसिकतेचं प्रतिबिंब आहे. आयुर्वेदामध्ये एक श्लोक आहे, पथ्ये सती गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम, पथ्ये असती गदार्थस्य भेषज ग्रहणेन किम. याचा अर्थ असा की जर तुम्ही पथ्य पाळलं तर औषधाची गरजच काय, आणि जर तुम्ही पथ्य पाळलं नाहीत तर औषधाचा उपयोग काय. नक्कीच लक्षात घ्या, पथ्य हे एवढ्यासाठी असतं की शरीरामध्ये झालेले जे काही बदल आहेत ते बदल मूळ स्वरूपात आणणं, इथपर्यंतच औषधाचा रोल असतो. म्हणजे मी आमच्या पेशंट्सना नेहमी म्हणतो की आयुष्यभर औषधं घ्यावं लागणं हे औषध या संकल्पनेचाच अपमान आहे. खरंय. औषध कशासाठी असतं तर तुमच्या शरीरात जे काही आता पॅथोफिजिओलॉजिकल चेंजेस आलेले आहेत ते रिव्हर्ट करून आपण शरीराच्या आरोग्याच्या स्थितीला शरीर आणून घेऊन इथपर्यंत औषधाचा रोल असतो. पण तेच औषध जर आयुष्यभर घ्यावं लागत असेल तर याचा अर्थ निश्चितपणे तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काहीतरी चुकतंय. म्हणून औषधं जर घेणं थांबवायचं असेल तर पथ्य पाळलेलं चांगलं. पथ्य पाळायचीच तयारी नसेल तर मात्र तुम्हाला औषधं नेहमी घ्यावी लागतील. हा निर्णय आपल्या दर्शकांनी स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीने घ्यावा असं मला वाटतं. पण वैद्य म्हणून आम्हाला जर तुम्ही विचाराल तर जिथं औषधाशिवाय पथ्यानं काम होतंय तिथं प्रत्येक वेळी तुम्ही डॉक्टरकडे जाणं, औषधं घेणं, चिकित्सा घेणं आणि त्याच्यासाठी काहीतरी 4 पैसे मोजणं हे विनाकारण आपण का करावं या मताचे आम्ही असतो. आणि म्हणून सगळे आयुर्वेदिक डॉक्टर्स हे पथ्यासाठी फार इन्सिस्टिंग असतात. म्हणजे पथ्य पाळावं असा आमचा हेतू असतो. तो एवढ्यासाठी असतो की तुम्ही जेव्हा पथ्य पाळता तेव्हा तुमच्याच उपचारांचा कालावधी खूप कमी होतो, औषधांची संख्या खूप कमी होते, औषधांचा तुलनेनं येणारा खर्च किंवा उद्भवणारा व्याप हे फार कमी असतं. त्यामुळे पथ्य पाळलं तर तुम्ही लवकरात लवकर कमी खर्चात कमी कष्टात बरे होतात. पथ्य पाळणंच शक्य नाही
तर अशा वेळी मात्र तुम्हाला काही दीर्घ कालावधीसाठी औषधं घ्यावी लागतात. आणि आजच्या घडीला आम्ही असं बघतो की आयडियली जी पथ्ये सांगितलेली आहेत किंवा आयुर्वेद शास्त्र जे सांगतो ते 100% फॉलो करणं बऱ्याच वेळेला शक्य नसतं. म्हणजे खरं तर आयुर्वेद शास्त्र असं सांगतं की सूर्यास्ताच्या पूर्वी संध्याकाळचं जेवण घेणं गरजेचं आहे. पण तुमची लाईफस्टाईल किंवा माझी लाईफस्टाईल अशी आहे की ते आपले वर्किंग अवर्स आहेत. तर त्यावेळी आपल्याला प्रत्येक वेळी सूर्यास्ताच्या आधी संध्याकाळचं जेवण घेणं शक्य होईल की नाही याबाबत आपणच निश्चित नसतो. तर मग अशा वेळी त्या प्रत्येक गोष्टीला पर्याय सुद्धा आयुर्वेदानं खूप चांगल्या पद्धतीने दिलेत. म्हणजे रात्री जागरण करू नका असं आयुर्वेद म्हणतो. पण समजा माझ्याकडे काही पेशंट्स असे आहेत की ज्यांचे क्लायंट ओव्हरसीज आहेत, इंजिनियर्स आहेत, IT फील्ड मधले पेशंट्स आहेत की ज्यांचे क्लायंट ओव्हरसीज आहेत, त्यामुळे त्यांचं वर्किंग टाइमच रात्री उशिरा सुरू होतं, जेव्हा त्या देशात दिवस असतो आणि आपल्या देशात रात्र असते. बरोबर. आणि मग रात्रभर तो कॉल चालतो आणि दिवसा ह्या पेशंटना झोपावं लागतं. तर अशा वेळी आयुर्वेद सांगतो की रात्री जागरण करत असाल तर रात्री जितके तास तुम्ही जागरण करता त्याच्या अर्धा वेळ तुम्ही दुपारच्या जेवणानंतर झोप घेतलीत तरी आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. बरं. म्हणजे आयुर्वेद शास्त्र हे एवढं अथांग आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला पर्याय सांगितलेला आहे. फक्त तुम्ही अशा वैद्यांच्याकडे जाणं की जे तुम्हाला प्रॅक्टिकली पर्याय देऊ शकतील आणि तुम्हाला ते पर्याय फॉलो करणं, या दोन गोष्टींचा मेळ जुळला की आयुर्वेदिक औषधं आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट हे खूप सोप्या होतात. नक्कीच. म्हणजे थोडक्यात असं सांगायचंय तुम्हाला याच्यातून की प्रत्येकानं पथ्यही पाळली पाहिजेत. पथ्य पाळली तर मग तुमचा आजार बरा होऊ शकतो. पथ्य पाळली तर तुमचा आजार कमी कालावधीत निश्चित बरा होतो. पथ्य नाही पाळली तर याच प्रवासाला थोडा जास्त वेळ लागतो, जास्त खर्च येतो आणि जास्त औषधं किंवा पंचकर्मांची गरज लागू शकते. त्यामुळे पथ्य पाळलं तर तुम्ही खूप कमी वेळात त्या आजारातून बाहेर पडू शकता. आणखीच या विषयासंदर्भातच एक मुद्दा असा आहे की बऱ्याचदा आता हल्ली आपण पाहतोय की फास्ट फूड खाण्यामुळं किंवा आत्ताच्या आहार विहारामुळं लहान मुलं असतील किंवा कोणी त्यांच्या शरीरावरती काही परिणाम होत आहेत. म्हणजे वजन वाढतंय, बैठं काम आहे, त्याच्यासोबत मग इतर काही व्याधी येत आहेत, हृदयविकार असेल, मधुमेह असेल, अशा गोष्टी आज होत आहेत किंवा त्या जाणवत आहेत. त्याचा शरीरावरती जो परिणाम होतोय, मग या शरीरावरती होणाऱ्या परिणामांसाठी आयुर्वेदामध्ये काही उपचार आहेत का? मग हे आजार असे आयुर्वेदातून बरे होतात का? हा पहिला प्रश्न. मग त्याच्याही पुढे जाऊन आज आपल्याकडं विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हा जो पट्टा आहे या परिसरामध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढतंय. तर मग आयुर्वेदामध्ये असे दुर्धर आजार पण बरे होऊ शकतात का? आता हा प्रश्न आपण 3 भागात विभागून याची चर्चा करूया. पहिला प्रश्न असा की जी लाईफस्टाईल चुकतीये आणि त्यामुळे होणारे आजार जे आहेत याला आयुर्वेदात काही पर्याय आहे का? तर निश्चित आहे. आता आपण बघतो की फास्ट फूड हा चवीसाठी खाल्ला जाणारा प्रकार आहे. म्हणजे तुम्ही खरोखर बघाल तर ब्रेड्स किंवा चीज, बटर अशा देशांमधलं फूड आहे की जिथं ताजं अन्न उपलब्ध नाही किंवा मला वर्षातले 6 महिने तीव्र कडाक्याची थंडी असल्यामुळं 6 महिन्यात पुढच्या 6 महिन्याचं फूड स्टोअर करून ठेवायचंय आणि ते स्टोअर केलेलं फूड पुढचे 6 महिने वापरायचंय. बरोबर. सुदैवानं आपल्या देशात अन्नधान्याचा एवढा सुकाळ असताना आपल्याला ताजं अन्न अगदी आपल्या शेतातून आपल्या ताटात येण्याची मुभा असताना आपण हे फास्ट फूड का खातो याचा आम्ही जेव्हा विचार करतो तेव्हा एक लक्षात येतं की हे फक्त तुम्ही जसं म्हणालात तसं जिभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण फास्ट फूड खात असतो, त्याला अन्य कारण नाही. हे जेव्हा आपण करत असतो तेव्हा बऱ्याचदा असं होतं आपल्याला गरजेपेक्षा जास्त अन्न खाल्लं जाणं, भूक नसताना चवीसाठी अन्न खाल्लं जाणं आणि आपल्या प्रकृतीला साजेसं नसणारं अन्न खाल्लं जाणं, या गोष्टींमुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आपण ज्याला म्हणतो, हृदयविकार असेल, मधुमेह असेल, ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा असेल किंवा एंडोक्राईन काही थायरॉइड सारख्या ग्रंथींचे आजार असतील, तर हे सगळे आजार हे लाईफस्टाईलमुळे आलेले आजार आहेत. याला आयुर्वेदात उपचार आहेत का? तर निश्चित आहेत. याला शरीर शुद्धी करणारी काही पंचकर्म आहेत ज्याला आपण डिटॉक्स म्हणतो. या पंचकर्मानं या आजाराचा परिणाम हा रिव्हर्स करता येतो. वजन कमी होताना शरीरावर दुष्परिणाम न होता वजन कमी करणं, थायरॉइडची रिडिंग नॉर्मली येताना तुम्हाला थायरॉइडची गोळी न घ्यावी लागणं, अशा पद्धतीने या सगळ्या आजारांमध्ये आयुर्वेदिक उपचार निश्चितपणे उपलब्ध आहेत. पण तुम्हाला त्याच्यासोबत लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे जर तुम्हाला खरंच फास्ट फूड खावंच लागत असेल, पर्याय नाही किंवा तुम्ही अशा क्षेत्रात आहात, अशा ठिकाणी काम करताय की जिथं फास्ट फूड शिवाय तुम्हाला पर्याय नाही, तर मात्र त्यासोबत पाळायचे काही नियम सुद्धा आम्ही देत असतो की जे सोपे आहेत पण ते तुम्ही फॉलो केले तर फास्ट फूडचा तुम्हाला त्रास नाही होणार. दुसरं महत्वाचं असं की तुम्ही म्हणालात हा खरंच खूप बर्निंग इश्यू आहे की पश्चिम महाराष्ट्राचा जो बेल्ट आहे इथं कॅन्सरचं वाढणारं प्रमाण, याच्या मुळाशी आपण जेव्हा जातो
कॅन्सर झाल्यानंतर काय करायचं, तर याला बऱ्याच गोष्टी अशा आहेत की जिथं आपण म्हणजे अगदी ऑन्कोलॉजिस्ट सुद्धा माझ्या मताशी सहमत होती की कॅन्सर उद्भवल्यानंतर आपण कॅन्सरचे उपचार करत नाही, कॅन्सरची मॅनेजमेंट करतो. बरोबर. मॅनेजमेंट करतो म्हणजे काय, की हा आजार उद्या जाऊन तुम्हाला जीव घेणं ठरू नये यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या त्या गोष्टी आपण उपचाराच्या प्रोटोकॉलमध्ये अंतर्भूत केलेल्या असतात. म्हणजे कॅन्सर झालेल्या ठिकाणचं ऑपरेशन करून ती गाठ बाहेर काढणे असेल, किंवा पूर्ण शरीरभर असणाऱ्या काही कॅन्सर्समध्ये आपण वारंवार रक्त बदलणे वगैरे या सगळ्या प्रक्रिया आपण जेव्हा करत असतो तेव्हा आपला हेतू हाच असतो की कॅन्सरचा परिणाम कमीत कमी शरीरावर राहावा. कॅन्सर सारख्या आजारात बऱ्याचदा असं होतं की आपल्याला ऑपरेशन टाळता येत नसतात, पण आयुर्वेदिक ट्रीटमेंट सोबत आपण आधुनिक उपचार पद्धतीचा जर अवलंब केला तर ऑपरेशन केल्यानंतर किंवा ऑपरेशनच्या ओघानं येणाऱ्या ज्या पुढच्या ट्रीटमेंट्स आहेत, ज्या किमोथेरपी किंवा रॅडिएशन्सच्या स्वरूपात दिल्या जातात, तर या ट्रीटमेंट्समध्ये आपण बऱ्याचदा बघतो की पेशंटचं वजन कमी होणं किंवा पेशंटचे केस गळणं, या ज्या म्हणजे अगदी बोलीभाषेत त्याला म्हणे की ओल्याबरोबर सुकही जळतं, म्हणजे कॅन्सरच्या पेशी मारण्यासाठी आपण ज्या काही टार्गेटेड ट्रीटमेंट्स करत असतो त्यामध्ये काही वेळेला चांगल्या पेशींसोबत मृत पेशींसोबत, कॅन्सरच्या मृत पेशींसोबत चांगल्या पेशींचंही नुकसान होत असतं. हे नुकसान मात्र आयुर्वेदिक औषधाने आपण निश्चित टाळू शकतो. म्हणजे आम्ही आता गेल्या 10 वर्षाच्या अनुभवावरून हे सांगू शकतो की कॅन्सरच्या पेशंट्सनी जर पहिल्या दिवसापासून आयुर्वेदिक ट्रीटमेंट सोबत सुरू ठेवल्या तर येणारा रिझल्ट हा निश्चितच आयुर्वेदिक ट्रीटमेंट न घेता फक्त मॉडर्न मेडिसिननं जे कॅन्सरचे पेशंट ट्रीट केले जातात त्याच्यापेक्षा निश्चित हा पॉझिटिव्हली असतो. हे मी एवढ्या ठामपणे एवढ्यासाठी म्हणतो की किमोथेरपी रेडिएशन्स मध्ये पेशंटच्या शरीराचं जे संभावित नुकसान आपल्याला होणं अपेक्षित आहे किंवा होणार आहे हे ऑन्कोलॉजिस्टना, ऑन्कोसर्जनना सुद्धा गृहीत असतं. हे नुकसान टाळता येऊ शकतं. काही वेळेला कॅन्सरचा ऑकरन्स किंवा रिकरन्स आपण ज्याला म्हणतो की एकदा ऑपरेशन केलं, ट्रीटमेंट्स घेतल्या आणि पुन्हा काही कालावधीने तोच कॅन्सर त्याच ठिकाणी पुन्हा उद्भवला, तर या गोष्टी टाळता येतात. या टाळण्यासाठी मात्र कॅन्सरच्या सगळ्या ट्रीटमेंट्स पूर्ण करणं गरजेचंच आहे, पण त्यासोबत काही आयुर्वेदिक औषधं किंवा पंचकर्म याची साथ जर आपण घेतली तर हे निश्चितपणे बरं होतं. पण मगापासून 2-3दा तुमच्या बोलण्यात असा उल्लेख आला की आयुर्वेद म्हणजे पंचकर्म हा एक प्रकार महत्वाचा आहे आयुर्वेदामध्ये. तर मग पंचकर्म म्हणजे नेमकं काय, त्याचं थोडक्यात स्पष्टीकरण द्या. हे पंचकर्म कधी कुणी करावं? पंचकर्म म्हणजे काय, तर आयुर्वेदामध्ये जशी औषधं घ्यायला सांगितलेली आहेत त्याच्यासोबत काही थेरपीज सांगितलेल्या आहेत, काही उपचार पद्धती सांगितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये महत्वाच्या 5 उपचार पद्धती आहेत, म्हणून त्याला पंचकर्म म्हणतो. खरं तर या सगळ्या उपचार पद्धती इनलिस्ट करायला गेला तर 86+ उपचार पद्धती ज्या आहेत, पण पंचकर्म आपण म्हणतो एवढ्यासाठी की त्या प्रमुख 5 उपचार पद्धती आहेत ज्यामध्ये वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण अशा चिकित्सांचा अंतर्भाव होतो. आता यातली प्रत्येक पद्धत ही शरीराच्या वाढलेल्या दोषांना नियंत्रित करून किंवा शरीराच्या बाहेर काढून शरीराला आरोग्याच्या संतुलनाच्या अवस्थेत ठेवणं यासाठी अवलंबली जाते. म्हणजे थोडक्यात पंचकर्म हे एका पद्धतीची शरीर शुद्धी करणारा डिटॉक्स आहे. यामधले जे वमन विरेचनासारख्या ट्रीटमेंट आहेत या खरं तर शरीरातले दोष बाहेर काढून आपल्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सना खूप चांगल्या पद्धतीनं फायदेशीर ठरतात. वमन म्हणजे उलटी वाटे दोष बाहेर काढणं असेल, ज्याला इमिसिस म्हटलं जातं. विरेचन, पर्गेशन म्हणजे लूज मोशन्स किंवा जुलाबाद्वारे हे दोष शरीराच्या बाहेर काढणं. त्याच्यानंतर बस्ती म्हणजे इनिमाच्या मार्गाने काही औषधं शरीरात देणं. नस्य म्हणजे नेझल ड्रॉप्स, आपण नाकामध्ये जसे ड्रॉप्स टाकतो त्या स्वरूपात रोज घ्यायचे काही औषधाची तेलं आहेत की ज्याचे एक ड्रॉप फक्त सकाळी आपण नाकपुडीमध्ये टाकणं अपेक्षित आहे, जे तुम्ही घरच्या घरी करू शकता, त्याला हॉस्पिटलला येण्याची रोज गरज नसते. याच्याशिवाय रक्तमोक्षण म्हणजे तुम्ही कधीतरी धबधब्याच्या ठिकाणी गेल्यावर किंवा दलदलीच्या ठिकाणी लीच बघितलं असेल, जळू बघितले असतील, तर खरं तर त्या जळू ज्या असतात त्या विषारी प्रकारच्या असतात. पण तशाच पद्धतीनं काही अशा जळू आहेत की ज्या शरीरातल्या अस्वच्छ किंवा अशुद्ध रक्त शोषून घेतात आणि तिथल्या शरीराच्या त्या ठिकाणच्या ज्या काही आजार आहेत त्याची तीव्रता लक्षणं कमी करतात. म्हणजे अगदी पिंपल्स पासून ते मार लागण्यापर्यंत किंवा रुमॅटिड आर्थरायटिस पर्यंत त्या ठिकाणी आलेली जी सूज असते ती सूज कमी करण्यासाठी जळूचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. हे रक्तमोक्षणामध्ये येतं. आणि मग याच्यासोबत मी जसं सांगितलं की या 5ही ट्रीटमेंट सोबत अन्य बऱ्याच ट्रीटमेंट आहेत ज्या पंचकर्मात अंतर्भूत होतात.
पण पंचकर्म म्हणजे बेसिकली काय की तुमच्या शरीराचं योग्य संतुलन राखण्यासाठी, शरीरातल्या दोषांची स्थिती व्यवस्थित इक्विलिब्रियम ठेवण्यासाठी किंवा एका विशिष्ट हार्मोनल लेवलमध्ये ठेवण्यासाठी जे काही आपण ट्रीटमेंट्स करतो त्या म्हणजे पंचकर्म. आता या पंचकर्मामध्ये 2 प्रकार येतात. पहिला प्रकार असा की आजार उद्भवल्यानंतर उपचार म्हणून करायचे पंचकर्म. बर. म्हणजे अगदी बोलीभाषेत सांगायचं तर गाडी बंद पडल्यानंतर आपण टो करून शोरूमला नेतो किंवा गॅरेजला नेतो आणि तिथं ज्या काही सर्व्हिसिंग ट्रीटमेंट्स होतात त्या म्हणजे आजारी पडल्यानंतर करायची पंचकर्म. पण ही वेळ येऊ नये म्हणून आपण काय करू शकतो तर जसं आपण आपल्या कारला किंवा बाईकला रुटीन मेंटेनन्स सर्व्हिस करत असतो दर 5,000 किलोमीटरनं किंवा दर 6 महिन्यांच्या कालावधीनं आपण गाडीला कुठलाही त्रास नसताना ती गाडी शोरूम मध्ये घेऊन त्याचं सर्व्हिसिंग करतो. अगदी याच पद्धतीनं कुठलाही त्रास नसताना वर्षातून 3 ऋतू बदलतात तर त्या ऋतू बदलाच्या वेळी तुम्ही काही पंचकर्माच्या प्रोसिजर जर केल्यात तर तुम्हाला वर्षभर कुठल्याही कारणासाठी औषधांची गरज लागत नाही. तर हे प्रिव्हेंटिव्ह पंचकर्मामध्ये येतं. म्हणजे जे ऋतू बदलानुसार आयुर्वेदात जे काही सांगितलेलं आहे म्हणजे आत्ताचा जो कालावधी सुरू आहे या कालावधीमध्ये जनरली आपण बघतो की थंडी हळूहळू संपत चालली आणि उन्हाळ्याची तीव्रता हळूहळू वाढत चालली. नॅचरली या काळामध्ये शरीरात साठलेला कफ बाहेर सुटायला सुरुवात होते आणि तो साचलेला कफ बाहेर काढण्यासाठी वासंतिक वमन म्हणजे वसंत ऋतूमध्ये करायचं वमन अशी ट्रीटमेंट एक आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे. की असं केलं म्हणजे ज्यांना कफाचा त्रास आहे, ज्यांना हार्मोनशी रिलेटेड फ्लक्च्युएशन इश्यू आहेत, या सगळ्या केसेसमध्ये जर आपण आत्ता वमन केलं तर वर्षभर पुन्हा कुठल्याही औषधांना गरज लागत नाही. इतक्या छान पद्धतीनं आपण प्रिव्हेंटिव्ह पंचकर्म सुद्धा करू शकतो. पण ते ऋतूनुसार आणि कुठलाही आजार उद्भवण्याच्या पूर्वी करायचे पंचकर्म आहेत. या पद्धतीनं या पंचकर्माचा दोन्ही प्रकारे उपयोग होतो. आणि त्याच्यासोबत तुमचा दुसरा प्रश्न असा होता की पंचकर्म कुणी करावं. ज्याला असं वाटतंय की मला आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट घ्यायचे पण मला जास्त खर्च करायचा नाही, त्यांनी ऋतूनुसार पंचकर्म केली तर तुम्हाला फार कमी खर्चात म्हणजे मी अगदी नेहमी उदाहरण सांगत असतो की कदाचित तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या अॅन्युअल प्रीमियमच्या पेक्षा कमी किमतीत तुम्ही वर्षभराची पंचकर्म करू शकता जेव्हा तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून करता. आजार उद्भवल्यानंतर मात्र त्या आजाराच्या तीव्रतेनुसार, आजाराच्या कालावधीनुसार त्याचा खर्च किंवा त्याचा कालावधी बदलत असतो. पंचकर्म कुणी करावी तर अशा प्रत्येक व्यक्तीनं ज्याला असं वाटतं की मी आजारीच पडू नये अशा व्यक्तीनं प्रिव्हेंटिव्ह पंचकर्म म्हणजे ऋतूशोधन, ऋतूनुसार करायची कर्म करून घ्यावी. आणि ज्याला असं आजार उद्भवलेल्या ज्या व्यक्ती आहेत किंवा ज्याला असं वाटतं की मला या आजारातून लवकरात लवकर बरं व्हायचंय तर अशा सगळ्या आजारात आपण पंचकर्म करू शकतो. म्हणजे हा खरं तर फार मोठा टॉपिक आहे, कदाचित यावर एक वेगळा पॉडकास्ट होऊ शकेल. पण एक लक्षात घ्या की पंचकर्मामध्ये आपल्या आजाराच्या बऱ्याच गोष्टींचे पर्याय उपलब्ध आहेत. अगदी लहान मुलांच्या टॉन्सिलच्या ऑपरेशन्स पासून, टॉन्सिल टाळण्यासाठीच्या ट्रीटमेंट्स पासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत जिथं मोबिलिटी इश्यू येतात म्हणजे ज्येष्ठ नागरिकांमध्ये जिथं हालचालींना मर्यादा येतात इथंपर्यंत पंचकर्म सर्वांना उपयोगी आहेत. म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कुणीही पंचकर्म करू शकतं. निश्चित करू शकतो. लहान मुलांमध्ये पंचकर्म करण्यासाठी कुठली अशी वयोमर्यादा नाहीये. खरं तर बस्तीसारख्या ट्रीटमेंटमध्ये म्हणजे इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंटमध्ये जिथं आपण इंटरनली कॅथेटर आपण इन्सर्ट करत असतो आणि मग औषधं देत असतो अशा ट्रीटमेंट्समध्ये काही मर्यादा येतात. तिथं त्या मुलाचं वय किमान एवढं पाहिजे की आपण ज्या ट्रीटमेंट करतोय त्या ट्रीटमेंटला किंवा त्या प्रोसिजरला त्यानं सहकार्य केलं पाहिजे. अन्यथा बऱ्याचशा ट्रीटमेंट अशा आहेत की ज्या अगदी 1 वर्षाच्या बालकापासून सगळ्या पंचकर्माच्या ट्रीटमेंट्स आपल्याला करता येतात. त्यामुळं तोही फार मोठा प्रश्न नाहीये. जिथं आपण काय ट्रीटमेंट करतोय त्याला ते बाळ कन्व्हिन्स असेल तर आपण त्या पद्धतीने ट्रीटमेंट करू शकतो. पंचकर्माचा खर्च तुम्ही आता उल्लेख थोडक्यात केलाय त्याचा, पण तो खर्च न परवडणारा असतो का अशी मनामध्ये शंका असते. आणि मग हा खर्च टाळण्यासाठी ॲलोपॅथीमध्ये आपल्याला मेडिक्लेम करता येतात. तसं आयुर्वेदामध्ये आता ही सोय झाली आहे का की मेडिक्लेम मध्ये ह्या सुविधा आपल्याला घेता येतील किंवा असे उपचार आपल्याला करता येतील? पंचकर्म खर्चिक आहे का तर खरं तर नाही, कारण तो खर्च नाहीये, तो तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. पण तरीही काही लोकांना असं वाटत असेल की माझ्या कौटुंबिक जबाबदारी आहे किंवा माझ्या आर्थिक मर्यादा याच्यामुळे मला पंचकर्मची ट्रीटमेंट घेता येत नाही. तर त्यासाठी जसं आपण आता उल्लेख केलात की ॲलोपॅथीमध्ये मेडिक्लेम्स उपलब्ध आहेत, तसेच आयुर्वेदाच्या पंचकर्म ट्रीटमेंट्सला आता मेडिक्लेम्स उपलब्ध आहेत.
याचे सेंटर्स तुलनेनं खूप कमी आहेत. सांगली जिल्ह्यात मला वाटतंय आपल्या सेंटर्स सोबत एका दुसरं सेंटर आहे की जिथं हे क्लेम्स होऊ शकतात, पण क्लेम्स निश्चित होतात. आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स घेताना तुम्ही जर तुमच्या मेडिक्लेम पॉलिसीमध्ये किंवा हेल्थ इन्शुरन्समध्ये आयुषचा कव्हर असेल, AYUSH, आयुष ट्रीटमेंटचा जर कव्हर तुमच्या हेल्थ पॉलिसीमध्ये असेल, तर तुमच्या प्रत्येक ट्रीटमेंटला अगदी ओपीडीच्या कन्सल्टेशन्स पासून औषधांच्या खर्चांपासून ते पंचकर्माच्या खर्चांपर्यंत सगळा क्लेम तुम्ही करू शकता आणि हे क्लेम निश्चितपणे सेटल होतात. म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये अगदी 5-6 हजाराच्या क्लेम पासून ते 53 हजाराच्या क्लेम पर्यंत सगळे क्लेम सेटल झालेले आहेत. तर तुमच्या पॉलिसीमध्ये जर आयुषचा कव्हर उपलब्ध असेल, कुठल्याही प्रायव्हेट पॉलिसीमध्ये किंवा कुठल्याही हेल्थ इन्शुरन्समध्ये जिथं आयुषचा कव्हर आहे, अशा सगळ्या पॉलिसीजमध्ये आपण पंचकर्माच्या ट्रीटमेंट या मेडिक्लेममध्ये करू शकतो आणि हे निश्चितपणे होत असतं. हे होत असताना यामध्ये 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. पहिलं म्हणजे आपल्याकडे काही सेंटर्स असे आहेत की जिथं सगळ्या पद्धतीच्या पंचकर्माच्या ट्रीटमेंट्स उपलब्ध आहेत, त्यामुळे ऍडमिट होऊन ट्रीटमेंट करण्याची सोय उपलब्ध आहे. काही वेळेला तुमच्या पॉलिसीमध्ये 24 आवर ऍडमिशन कंपल्सरी असतं. 24 तासासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं हे गरजेचं असतं आणि त्यानंतर तुम्ही क्लेम करू शकता. तर असे क्लेम आपल्या हॉस्पिटलमध्ये होतात, याच्यासोबत अन्य काही सेंटर्समध्ये होतात. पण काही वेळेला फक्त ओपीडी ट्रीटमेंटचे क्लेम देणारे सुद्धा पॉलिसी आहेत. आता तुलनेनं केंद्र सरकारचं किंवा राज्य शासनाचं आयुर्वेदाला धार्जिणं असं धोरण असल्यामुळं बऱ्याच ट्रीटमेंट ओपीडी लेवलच्या सुद्धा आता आयुर्वेदिक ट्रीटमेंटमध्ये कव्हर झालेल्या आहेत. तर अशा वेळी तुम्ही ऍडमिट न होता केलेले उपचार सुद्धा, आयुर्वेदिक उपचार असतील किंवा पंचकर्माचे उपचार असतील, हे तुम्ही तुमच्या मेडिक्लेम मध्ये क्लेम करू शकता आणि तुलनेनं याची सेंटर्स खूप जास्त उपलब्ध आहेत. त्यामुळं माझं असं सगळ्यांना आवर्जून सांगणं आहे की कुठलीही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी एकदा त्या शस्त्रक्रियेला पर्यायी उपचार काही आयुर्वेदात आहेत का आणि ते तुमच्या इन्शुरन्समध्ये कव्हर होतात का याची एक सेकंड ओपिनियन म्हणून जवळच्या आयुर्वेद तज्ञाकडून अवश्य माहिती घ्या. कारण आम्ही बघतो, म्हणजे मी ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळं किंवा आमच्याकडे येणारा पेशंटचा फ्लो हा ग्रामीण भागातून येणारा जास्त असल्यामुळं आम्हाला हे माहितीये की जेव्हा एखाद्या शेतकऱ्याला मणक्याचं ऑपरेशन करण्याची वेळ येते, तर तेव्हा तो डोळे झाकून पटकन ऑपरेशनला एवढ्यासाठी जातो की ऑपरेशन योजनेत होत असतं, जिथं मला स्वतःहून माझ्या खिशातून काही खर्च करण्याची गरज नाही. आणि तुलनेनं कुठल्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेलो तर कदाचित मला पंचकर्माला किंवा औषधाला माझ्या खिशातून खर्च करावा लागेल. आता बऱ्याच आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या ट्रीटमेंट्स तुमच्या क्लेम होऊ शकतात. त्यामुळे कुठल्याही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी एक सेकंड ओपिनियन म्हणून तुम्ही अवश्य जवळच्या आयुर्वेद तज्ञाचं मत घ्यावं. कारण आमच्या गेल्या 10 वर्षाच्या अनुभवामध्ये टॉन्सिलायटिस म्हणजे टॉन्सिल काढण्याचं ऑपरेशन इथपासून ते गर्भाशयाच्या पिशवीचं निर्हरण म्हणजे गर्भाशयाची पिशवी ऑपरेशननं काढावी लागणे इथपर्यंत, अगदी गुडघ्यांची रिप्लेसमेंट म्हणजे टोटल नी रिप्लेसमेंट सर्जरी इथपासून ते मणक्याच्या ऑपरेशन्स पर्यंत किंवा अगदी थायरॉइड सारख्या ऑपरेशन्स पासून अनेक ऑपरेशन्स असे आहेत की जे आपण आयुर्वेदिक औषधांनी आणि आयुर्वेदिक उपचारांनी टाळू शकतो. अगदी पित्ताशयाच्या खड्यांपर्यंतचे ऑपरेशन म्हणजे पित्ताशयाच्या खड्यांच्या बाबत गंमत अशी आहे की किडनीमध्ये जर स्टोन झाला तर स्टोन वेगळा बाजूला काढता येतो आणि तुमच्या किडनी व्यवस्थित सुरक्षित राहतात. दुर्दैवानं पित्ताशयात जर खडा झाला तर पित्ताशय कापून काढावं लागतं, फक्त खडा बाजूला काढता येत नाही. आणि मग जेव्हा असे ऑपरेशन्स केले जातात तेव्हा काही वेळेला काही पेशंट्समध्ये ऑपरेशन पूर्वी ज्या तक्रारी होत्या त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात तक्रारी ऑपरेशन नंतर उद्भवतात. तर अशा ऑपरेशन्स आपल्याला आयुर्वेदिक उपचारांनी टाळता येतात. त्यामुळं माझं या सत्यवेदच्या माध्यम समूहाच्या प्लॅटफॉर्मवरून माझं सर्व दर्शकांना आवाहन आहे की तुम्ही कुठलंही ऑपरेशन करण्यापूर्वी एकदा जवळच्या आयुर्वेद तज्ञाचं सेकंड ओपिनियन अवश्य घ्या. जिथं ऑपरेशन खरंच गरजेचं आहे तिथं तुम्हाला प्रामाणिकपणे आयुर्वेदिक तज्ञ सुद्धा सल्ला देतात की याच्यात आपण काहीही करू शकत नाही, तुम्ही ऑपरेशनच करा. पण जिथं ऑपरेशन टाळता येणं शक्य आहे असे बऱ्याच केसेस आपण विदाऊट ऑपरेटिव्ह पंचकर्मानं बऱ्या करू शकतो. आयुर्वेदाच्या ट्रीटमेंटला सुद्धा मेडिक्लेम करता येतो, याच्याबद्दल आपण आता उल्लेख केला. पण उपचार घेतल्यानंतर किंवा एखादा आजार होण्यापूर्वी मेडिक्लेममध्ये सुविधा असते प्री आणि पोस्टची. तर अशी सुविधा आयुर्वेदिक ट्रीटमेंट नंतर सुद्धा मेडिक्लेममध्ये मिळते. हो, तुमच्या ॲलोपॅथीच्या ज्या काही म्हणजे प्री हॉस्पिटलायझेशन पोस्ट हॉस्पिटलायझेशन ट्रीटमेंट्स आहेत किंवा तुमच्या स्पेशल रूम रिलेटेड काही कॅपिंग असतात की तुम्हाला किती अमाऊंट पर्यंतचा खर्च हा स्पेशल रूमसाठी किंवा इंडोर फॅसिलिटीसाठी दाखवता येतो,
तर हे सगळं ॲलोपॅथीला ज्या पद्धतीनं होतं अगदी त्याच पद्धतीनं समांतररित्या आयुर्वेदिक ट्रीटमेंट्समध्ये सुद्धा होतं. पण पुन्हा मी म्हटलं तसं जिथं ऍडमिट होऊन ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे असे सेंटर्स तुलनेनं मर्यादित आहेत. जिथं ओपीडी डे बेसिसवर कव्हर होतील असे आयुर्वेदिक सेंटर्स तुलनेनं जास्त आहेत. त्यामुळे तुमची पॉलिसी काय आहे या पद्धतीनं तुम्ही त्याचे क्लेम करू शकता. पण निश्चित प्री हॉस्पिटलायझेशन पोस्ट हॉस्पिटलायझेशन तुम्ही आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये जरी औषधं घेतलीत किंवा ट्रीटमेंट घेतलीत तरी ते सगळे क्लेम मिळतात. आयुर्वेदिक औषधं घेत असताना किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांना जर असं गरजेचं वाटलं की इथं तुम्हाला MRI स्कॅन करणं गरजेचं आहे किंवा एखादी सोनोग्राफी गरजेची आहे तर या सगळ्या टेस्टची सुद्धा तुम्ही टेस्ट आणि ट्रीटमेंट या दोन्ही गोष्टी तुम्ही क्लेम मध्ये आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेताना सुद्धा इन्व्हॉल्व्ह करू शकता आणि याच्या सगळ्याचे क्लेम सेटल होतात. एकूणच आयुर्वेद आणि आयुर्वेद उपचार पद्धती याच्याबद्दल तुम्ही सविस्तर आणि मोजक्या शब्दात मार्मिक शब्दात शंकांचं समाधान केलंय. आता जाता जाता आमच्या दर्शकांना तुम्ही आरोग्य टीप म्हणून काय संदेश द्याल? 2 गोष्टी महत्वाच्या सांगू इच्छितो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजारी पडायचं नसेल तर शरीराचं नैसर्गिक चक्र फॉलो करायला शिका. याच्यामध्ये एक थंबनेल आहे, जेवढी भूक तेवढंच जेवण, जेव्हा भूक तेव्हा जेवण, जेवढी तहान तेवढंच पाणी आणि जेव्हा तहान तेव्हा पाणी. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की मला आता भूक लागली पण मी काहीतरी कामात व्यस्त आहे त्यामुळे मी चहा पितो आणि भूक पुढे ढकलतो आणि मला माझं काम आवरल्यानंतर माझ्या सोयीने मी जेवणाचा डबा उघडतो आणि जेवण सुरू करतो तेव्हा तुमच्या शरीरात भूक उपलब्ध नसते, पाचक अग्नी उपलब्ध नसतो, अन्न पचवण्यासाठीची जी शरीराची क्षमता पाहिजे ती नसते. त्यामुळं साध्या टिप्स आहेत की जेव्हा भूक तेव्हा जेवण आणि जेवढी भूक तेवढं जेवण. एवढं जरी फॉलो केलं तरी बऱ्याचदा बरेच आजार आपल्याला टाळता येतात. आपण जो मगाशी लाईफस्टाईल डिसऑर्डर संदर्भात बोललो या सगळ्या गोष्टी या सिंपल गोष्टीनं आपल्याला टाळता येतात. दुसरं महत्वाचं असं की आजार उद्भवल्यानंतर शरीराकडे लक्ष देण्यापेक्षा आजार उद्भवण्यापूर्वी आपण आजारी पडू नये या हेतून शरीराकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. मग यामध्ये तुम्ही काय करू शकता तर याच्यामध्ये अगदी रोजची योगासनं प्राणायाम अशा गोष्टी असतील किंवा आपल्या आहारावर किंवा व्यायामावर आपलं नियंत्रण असणं इथपर्यंतच्या गोष्टी असतील. टाळता न येणाऱ्या ज्या बाबी आहेत जसं जागरण आहे किंवा बाहेरचं खाणं आहे या गोष्टीला किमान आठवड्यातून 1 दिवस तुम्ही शरीराला विश्रांती द्या. आठवडाभर तुमचा व्यवसाय असा असेल की जागरण होत आहे, बाहेरचं अन्न खावं लागतंय तर किमान आठवड्यातून 1 दिवस शरीराला अशी विश्रांती द्या की ज्या दिवशी तुम्ही बाहेरचं पॅक्ड फूड किंवा फास्ट फूड खाणार नाही आहात आणि त्या दिवशी तुम्ही जागरण करणार नाही आहात, शरीराला आवश्यक विश्रांती तुम्ही देताय. तर एवढ्यानं सुद्धा आपण बऱ्याचशा लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स जे आहेत त्याच्यावर आपण कंट्रोल करू शकतो. आणि तिसरी महत्वाची गोष्ट आजार उद्भवल्यानंतर आजाराचं लक्षण बरं न करता आजाराचं कारण बरं करायला शिका. म्हणजे बऱ्याचदा काय होतं समजा मला ताप आला की मी पटकन एखादी तापाची गोळी खातो आणि तो मला घाम येऊन जातो, ताप कमी होतो. पण मी आठवडाभर तो ताप काय येतं याच निरीक्षण केलेलं नसतं किंवा याच्यासाठी वैद्यकीय सल्ला घेतलेला नसतो. बऱ्याचदा माझा कोणीतरी मित्र एखादा मेडिकलवाला असतो किंवा मी परस्पर मेडिकलमध्ये जाऊन काही औषधं स्वतः सेल्फ प्रिस्क्रिप्शन करत असतो आणि त्यामुळे असं होतं की आजार हा खूप आटोक्यात असताना त्याच्यावर उपचार केले तर खूप सोपा असतो पण तुम्ही दुर्लक्षित करत राहिलात तर तोच आजार मोठा राक्षस म्हणून तुमच्या समोर येतो. आणि सगळ्यात महत्वाचं जाता जाता मी आपल्या दर्शकांना एक आवर्जून विनंती करू इच्छितो की मला सांगा तुम्ही पंक्चर झाल्यानंतर घरात पंक्चर काढता का? नाही. पंक्चर झाल्यानंतर तुम्ही पंक्चरच्या शॉपमध्ये गाडी घेऊन जाता. बरोबर. घरात इलेक्ट्रिसिटीचा काहीतरी इश्यू झाला किंवा इलेक्ट्रिक लाईनिंगचा काहीतरी इश्यू झाला तर तुम्ही स्वतः रिपेअर करता का? नाही करत, पण काही जण करतही असतील. काही जण करत असतील पण अशा वेळी आपण इलेक्ट्रिशियन बोलवतो. बरोबर. त्या क्षेत्रातला तज्ञ माणूस बोलवतो. भीती मनामध्ये असतेच, मी करताना काहीतरी गोंधळ होऊ शकतो. आपण जेव्हा घर बांधतो तुम्ही कितीही तज्ञ असाल तरी घराचं स्ट्रक्चरल ड्रॉइंग तुम्ही स्वतः बनवता का? नाहीच. त्याच्यासाठी तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर हायर करता. तर जसं या प्रत्येक गोष्टीला आपण त्या क्षेत्रातल्या तज्ञाचा सल्ला घेतो तसं आरोग्याच्या बाबतीत मात्र तुम्ही गुगलवरून स्वतः का डॉक्टर होता? करेक्ट. याचा परिणाम असा झाला आरोग्याच्या बाबतीतच नाही बऱ्याच बाबतीत सगळेजण गुगलला सर्च करूनच एक्सपर्ट व्हायला बघतात. हे काही अंशी ठीक आहे म्हणजे स्वावलंबित्व येण्यापुरतं या सगळ्या गोष्टी म्हणजे माहिती घेण्यापुरतं ठीक गरजेच्या आहेत. पण अल्गोरिदम हा एक मोठा फॅक्टर आहे
की जो तुम्हाला पॉझिटिव्हली पण सपोर्ट करतो आणि निगेटिव्हली पण सपोर्ट करतो. पॉझिटिव्हली सपोर्ट करतो अशासाठी की तुम्ही एखादी गोष्ट शोधलीत की त्या अनुषंगानं इतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायला हाच अल्गोरिदम काम करतो. पण चुकूनही तुम्ही एखादं लक्षण शोधलं, म्हणजे आम्ही आता आमच्या ओपीडी मध्ये अशा पॅनिक अँझायटीच्या केसेस बघतो की जिथं मला डोकं दुखतंय म्हणून मी गुगलवर हेडेक सर्च केलं, तर त्या हेडेकनं मला ब्रेन ट्युमर पर्यंत नेऊन ठेवलं आणि मग पेशंटला ही धास्ती बसते की मला खरंच ब्रेन ट्युमर झालाय का. म्हणजे जो राक्षस अस्तित्वातच नाही त्या राक्षसाच्या भीतीनं आपला जीव जायची वेळ येते. तर इथं मात्र तुम्ही आजाराच्या बाबतीत कुठलीही लक्षणं गुगल न करता किंवा चॅट जीपीटी न करता जवळच्या एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मग तुम्हाला त्याची खरंच ट्रीटमेंट गरजेची आहे का आणि काय ट्रीटमेंट करायची हे त्या डॉक्टरांना ठरवू द्या. स्वतःचं डॉक्टर स्वतः कधी व्हायचं? आजारी पडण्याच्या पूर्वी व्हायचं. म्हणजे काय करायचं तर आपल्याला जे काही लाईफस्टाईलच्या गोष्टी मी मगाचपासून सांगतोय की दिनचर्या असेल, ऋतुचर्या असेल, हे मात्र पालन करताना स्वतःचे डॉक्टर स्वतः व्हा. पण कुठल्याही आजाराचं लक्षण उद्भवलं की मात्र स्वतःवर ट्रायल अँड एरर इंटरनेटवरून, गुगलवरून, चॅट जीपीटी वरून अजिबात करू नका. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. नक्कीच. आपण बोलण्याच्या ओघामध्ये बऱ्याच काही विषयावरती चर्चा करतोय, पण या विषयांमध्ये आणखीन एक विषय असा आहे की बऱ्याचदा बरेच लोक कंटाळा आला म्हणून चहा घेतात किंवा सहज कुणी भेटलं म्हणून चहा घेतला जातो. घरी सकाळी संध्याकाळी चहा घेतला जातो किंवा कॉफी घेतली जाते. मग आयुर्वेदानुसार हे चहा कॉफी घेणं कितपत योग्य आहे किंवा त्याच्या नेमक्या वेळा काय आहेत? एक लक्षात घ्या, आयुर्वेद शास्त्राचं साधं सोपं सांगणं आहे, जिथं जे पिकतं तिथं ते खावं. मला सांगा, सांगली मिरजेत चहाचे मळे आहेत का हो कुठं? नाही. याचाच अर्थ समशीतोष्ण किंवा उष्ण कटिबंधामध्ये चहा हे पेय आरोग्याला हानिकारक ठरू शकतं, कारण त्याचं उत्पादन किंवा त्याचं उत्पन्न होतं कुठं? चहाचे मळे कुठं पिकतात की जिथं वर्षभर तापमान हे 5 डिग्रीपेक्षा कमी असेल अशा थंड हवेच्या ठिकाणी. मग उटी असेल किंवा आसाम असेल, दार्जिलिंग असेल, अशा ठिकाणी हा चहा पिकतो. तिथं तुम्ही जर चहा प्यायला तर तुमच्या शरीराचं तेवढं नुकसान होणार नाही जिथं मी 45 डिग्री तापमान असताना मस्त उन्हात उभारून चहाचा गोड घेत घेत गप्पा मारतोय, तर मात्र तो चहा शरीरात जाऊन निश्चित नुकसान करणार आहे. बरोबर. मग तमाम चहा प्रेमींची माफी मागून मी हे सांगतो की चहा हा खरं तर आयुर्वेदाच्या दृष्टीनं तुमच्या आरोग्याला हानिकारक आहे का? तर निश्चित आहे. तरी पण मी जसं म्हटलं की मिनिमल डॅमेज पॉलिसी, की मला चहा घ्यायचाच आहे, मला टाळता येणं शक्य नाही किंवा मी कट्टर चहा प्रेमी आहे आणि मला चहा प्यायचाच आहे, तर तो कधी प्यायचा? सगळ्यात पहिलं, भुकेच्या संवेदना जागृत झाल्यानंतर चहा अजिबात पिऊ नका. म्हणजे मला आता भूक लागलीये आणि म्हणून मी जेवण पुढे ढकलण्यासाठी जर चहा पित असेल तर त्या चहानं तुमची ऍसिडिटी वाढते. सकाळी उपाशी पोटी चहा अजिबात पिऊ नका. सकाळी उपाशी पोटी रात्री खाल्लेलं अन्न पूर्ण पचन झालेलं असतं, आपलं पोट साफ झालेलं असतं, मलाचा भाग शरीरानं बाहेर टाकून दिलेला असतो आणि त्यामुळे शरीरात जो अग्नी प्रदीप्त झालेला असतो, ज्याला जाठर अग्नी किंवा ज्याला पाचक अग्नी असं म्हणतात, पचन करण्यासाठीची जी क्षमता असते ही सगळ्यात ऑप्टिमम लेवलला असते आणि सगळ्यात प्युअर फॉर्म मध्ये असते. तर यावेळी तुम्ही जे पोषक अन्न खाल ते पोषक अन्न शरीर खूप चांगल्या पद्धतीनं पचवतं आणि त्याच्या शरीराला पूर्ण पोषकांश पूर्ण शरीरभर मिळतो आणि त्याचा फायदा होतो. पण याच वेळी जर चहासारखं ऍसिडिक अन्न तुम्ही शरीरात पोटात घातलं तर मात्र दिवसभर तुम्हाला पित्ताची तीव्रता वाढून राहते किंवा दिवसभर ऍसिडिटी जाणवू शकते. त्यामुळं किमान सकाळी उपाशी पोटी चहा पिऊ नका. भुकेची संवेदना झालेली असताना काहीतरी खाण्याऐवजी किंवा जेवण पुढे ढकलण्यासाठी चहा पिऊ नका. आणि सगळ्यात महत्वाचं, वारंवार उकळला गेलेला चहा पिऊ नका. प्लास्टिक कपातून चहा पिऊ नका किंवा डिस्पोजेबल कपातून चहा पिऊ नका. किमान एवढं तरी आपण चहा प्रेमी म्हणून करू शकतो. आणि जर मग कधीतरी शक्य आहे तर मला असं म्हणायचंय की चहा आणि दूध एकत्र न उकळता तुम्ही जर खरंच चहा करण्याची मूळ पद्धती बघितली तर ती अशी आहे की चहाचा द्रव सेपरेट उकळला जातो, म्हणजे चहा पावडर गरम पाण्यात सेपरेट उकळली जाते आणि दूध हे स्वतंत्र उकळलं जातं आणि प्यायच्या वेळी ते दोन्ही एकत्र करून चवीनुसार घेतलं जातं. पण दुर्दैवानं आपण आज असं करतो की सगळे एकत्र टाकतो, खूप वेळ उकळत राहतं आणि मग आपण पितो. त्याच्यामुळे चहामध्ये जे रासायनिक घटक आहेत ते खूप हार्मफुल होतात आणि त्याच्यानंतर मग IBS म्हणजे ग्रहणीसारखे आजार, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारखे आजार, केस लवकर पिकणं, अशा गोष्टी किंवा हार्मोनल फ्लक्च्युएशन्स
किंवा त्वचा काळवंडणं या सगळ्या गोष्टी चुकीच्या पद्धतीनं किंवा वारंवार चहा पिल्यानं उद्भवतात. बर बर, नक्कीच. मला असं वाटतं की आजच्या पॉडकास्टमधून आयुर्वेद आणि आयुर्वेद उपचार पद्धती याबद्दल बऱ्याच शंकांचं समाधान आपल्या प्रेक्षकांचं झालं असेल. आणि आजचा हा आपला पॉडकास्ट अशा आरोग्यदायी सत्कर्मी लागला असं मला वाटतं. सर्व शंकांचं समाधान या पॉडकास्टच्या माध्यमातून झालं असेल असं मी मानतो. जाता जाता आपल्या दर्शकांना मी एक सांगेन, आरोग्याशी रिलेटेड तुमच्या कुठल्याही समस्या जर असतील तर त्या तुम्ही कमेंटमध्ये अवश्य विचारा. सत्यवेद माध्यम समूह आणि विघ्नेश्वर आयुर्वेद हॉस्पिटलच्या माध्यमातून आम्ही त्याची उत्तरं द्यायचा पुरेपूर प्रयत्न करू. शिवकांत सर, तुम्ही सत्यवेद माध्यम समूहामध्ये आज आलात आणि आमच्या दर्शकांशी आज आपण चांगला आयुर्वेद या विषयावरती संवाद साधला, त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि सत्यवेद चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूच पुढचा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.